रामशेष किला नासिक से लगभग 14 किलोमीटर उत्तर दिशा में नासिक से है। ये आप रूट देख सकते हैं किस तरीके से आपका स्टार्टिंग पॉइंट है, बाद में नीचे से ऐसे घूम के आप ऊपर जाते हो। रूट देखा तो दोस्तों ये किले का इतिहास ऐसा है कि ये मराठा साम्राज्य का किला था नासिक में। और ऊपर भगवान राम जी का मंदिर होने की वजह से इसका रामशेज ऐसा नाम है। औरंगजेब और मराठा साम्राज्य उस वक्त संभाजी महाराज मराठा साम्राज्य के राजा थे, छत्रपति थे। तो 6 साढ़े 6 साल युद्ध हुआ, लेकिन औरंगजेब कोशिश में नाकामयाब रहा और मराठा साम्राज्य ने औरंगजेब को हरा के यहाँ से वापस भेज दिया और ये किला अजिंक्य रहा। इसलिए अजिंक्य किला आज हम लोग देख रहे हैं, रामशेष का किला। चलो ट्रेक करते साथ में। रामशेष छान से असे रामाचे मंदिर। जय श्रीराम। हा आहे आयुष, तिथे मागे राघवी, तिथे रामकुंड आहे। बोला जय श्रीराम। जय श्री नको ग बाई म्हणा बाबा। गुड जॉब प्रशांत, गुड जॉब। हा केवढा बेकार हा पट्टा आहे हा। तो जो आहे ना छिपकली छिपकली। रामशेष येथील श्रीराम मंदिर। जय श्रीराम। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजगं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जय श्रीराम। जय जानकी। जय श्रीराम प्रभु जी। हे रामशेष किल्ल्यावरील हाँ एक जो है ना फोटो। हाँ बापू चालले तिथे। रामशेषचा किल्ला हा संभाजी महाराजांच्या वेळेस अभेद्य राहिला होता हा किल्ला ॲक्च्युली। म्हणजे की याला कोणाला इकडे एक चोर दरवाजा काहीतरी आहे, टाकेत टाकेत पाण्याच्या काहीतरी। बघाल तर तुम्ही एवढं सुंदर असं खालच्या साईडला दिसेल। रामशेष किल्ला नाशिक। हा कोणता आहे? हा चोर दरवाजा नाही ना? नाही, तो तिकडे चोर दरवाजा। हा कोणता एरिया? हा हे काय आहे? टाकेत 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 होत आहे। अच्छा, अजून इकडे काहीतरी हा वेगळा डायरेक्टली शॉर्टकट आहे हा। हा जबरदस्त असं बांधकाम। साईडला वरती असा रस्ता आहे, सुंदर असं किल्ल्याचं। हे बघाल तर अशा प्रकारे की त्याच्यावरती त्यांनी हे केलेलं ॲक्च्युली। जसे इथे कधी ते घोडे बांधायला वगैरे असेल ते एखाद्या वेळेस इकडे, किंवा तंबू करत असतील काय असेल। तुम्ही इकडनं बघाल तर ते असं दिसतंय का, इकडनं लोक चढतात ॲक्च्युली।
ह्या पायऱ्या आहेत इथे, दिसतात पायऱ्या. इथे कशाचं रिंगण बनवलंय माहित नाही, पण छानसं असं रिंगण आहे. छानसा असा व्ह्यू दिसतो इकडनं. हे कुठे गेले दादांताई कळलं नाही. तिथे साईडला छानसा तळ आहे. बापू, ओ बापू, ताई दादा, ताई दादा. छानसं असं इथे एक तळं आहे, ते गडावरचा बघू शकतात. चांगली सोय केलेली पिण्याच्या पाण्याची. जय श्रीराम. या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं की इथला जो दगड आहे, तो दगड त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराच्या साठी वापरलेला असं म्हणतात. हे पाहिजेत ना असे एक वेगळ्या प्रकारचे ते सापडतात. काय ते दगडामध्ये फॉर्म झालेले आहेत. तो जो झेंडा दिसतोय तो खालून दिसतो लांबून, तो भगवा झेंडा फडकताना दिसतो ना, तो आपला. गेलेले त्या साईडला आम्ही पण सगळे म्हणलो होतो आणि आमचा परत प्रवास. मला असे दगड दिसले की काय आनंद होतो ते कळत नाही. असे वेगळ्या प्रकारचे दगड बघायला, स्टडी करायला खूप आवडतं. किती छान असा हिरवा असा निळा असा दगड आहे. अरे वा, याच्यामध्ये अजून असं हे आहे. हो बघा इकडे, बघा इकडे, इकडे बघा. पुढे गेले ते पुढे. बापू, बघू शकता किती छान असा
थोडासा असा खडतरचा मार्ग, माझे पाय असे टगमगत आहेत थोडे थोडे. परत मला असा हिरवा दगड सापडला आणि मी खुश. बघा बाबू थांबून घ्या. तुमची टोपी म्हणजे मी घेतो. हातामध्ये नका ठेवू, म्हणजे काय होतं? मला काय गेली टोपी गेल्याचं नाही म्हणत आहे, तसं नाही. तुम्हाला हातात काहीच होत मला. बॅलन्स करायला जमत नाही, दोघात मोकळ ठेवा. अभी टाइम है वापस जाने का, तो हम लोग अभी सीढ़ियाँ उतर रहे हैं. बाय बाय रामशेष किला. दोस्तों, अगर आपको वीडियो अच्छा लगा तो लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए. धन्यवाद.